नमस्कार. नेटबेट ई लर्निंगच्या आपल्या पुढच्या भागामध्ये सगळ्यांचं परत एकदा मनपूर्वक स्वागत. फार कमी जण जॉईन झालेले आहेत. आपण एक काही मिनटं वाट बघूया. आतापर्यंत ज्या ज्या लोकांनी बरेचसे सेशन्स अटेंड केले असतील, काही जण हे सेशन हे पर्व जेव्हापासून सुरू झालेले आहे 6 महिन्यापासून ते 6 महिन्यापासून म्हणजे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जवळजवळ 7 महिने झाले. 7 महिने काही जण आहेत की जे 7ही महिने सेशन अटेंड करत आहेत. काही जण नवीन असतील, काही जणांनी 1 महिना केले, 2 महिना केले. तर म्हणजे आपलं आता वर्ष संपतंय आणि मला काही पुढे गोष्टी ठरवायच्यात की कशा पद्धतीने हे पुढे घेऊन जावं. तर मला तुमच्याकडनं एक फीडबॅक असा हवा आहे की जे लोक 7ही महिने सगळे सेशन अटेंड केले आहेत, म्हणजे डे 1 पासून केलेलं आहे, जून पासून करत आहेत, तर आपले बरेचसे सेशन्स तुम्ही जर केले असतील आणि रेग्युलरली जर तुम्ही करत असाल तर 2-3 गोष्टींचा मला फीडबॅक असा हवा आहे की तुम्ही सातत्याने एकाच गोष्टीवरती काम करत आहात का? म्हणजे मेडिटेशन तुम्ही का सुरू केलं? 7 महिने तुम्ही एकाच गोष्टीवरती काम करत आहात की दररोज वेगवेगळ्या गोष्टींवरती काम करत आहात? आणि ठीक आहे, 8 मिस झाले तरी हरकत नाही. 8 मिस झाले म्हणजे जवळजवळ एक महिनाभर मिस झाला 7 महिन्यामध्ये, हरकत नाही. नॉर्मली असं म्हटलं जातं की असं म्हटलं जातं म्हणण्यापेक्षा असं आहे की एखादी गोष्ट तुम्ही सातत्याने एकाच वेळेला एकाच पद्धतीने एकाच येता पद्धतीने जर तुम्ही 30 दिवस जर कन्सिस्टंटली एका शास्त्रोक्त पद्धतीने जर केली तर तुम्ही तुमच्यामध्ये ट्रान्सफॉर्मेशन करू शकता किंवा तुमच्यामध्ये ट्रान्सफॉर्मेशन येऊ शकतं. तुम्हाला जे हवं असेल ते तुम्हाला मिळू शकतं. मग हे जर आपलं होत नसेल किंवा हे जर आपल्याला मिळत नसेल किंवा हे जर झालं नसेल तर मला हे समजून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे की असं काय होतंय की ज्याच्यामुळे होत नाहीये, किंवा असं काय होतंय की काही गोष्टी होत आहेत का, काही गोष्टी मिळत आहेत का, तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टी बदल व्हायला लागलेला आहे का, तुमच्यामध्ये व्हिज्युअलायझेशन डेव्हलप झालंय. म्हणजे कसं असतं माहितीये, काही जण इन जनरल करत असतील तर ते ठीक आहे, पण मला हे समजून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे की नक्की तुम्ही जे एकाच गोलवर जर करत असाल तर कुठे गाडी अडतीये, काही प्रश्न आहेत का स्पेसिफिक, त्याच्यावरती आपण काम करूया. आणि तशा पद्धतीने मी जानेवारीपासून एका पर्टिक्युलर डिरेक्शननी पुढचे सेशन्स घ्यायला सुरुवात करेन. तर तुम्हाला जर काही स्पेसिफिक मदत हवी असेल तर तुम्ही ती स्पेसिफिक मदत, म्हणजे एकतर फीडबॅक द्यायचा आहे की मी इतके इतके दिवस करत आहे आणि या गोष्टीवरती माझं काम चालू आहे पण ते मला अजून जमत नाहीये, किंवा थोडं जमलंय थोडं नाही जमलंय, असं काहीतरी तुमचं जे काय असेल. आणि मग तुमचा काही स्पेसिफिक प्रश्न असेल की मला हे हवंय पण मला अजूनही कळत नाहीये की का कळत नाहीये, कसं करत नाही, मग मी तुम्हाला एक मेथडॉलॉजी सांगू शकते की तुम्हाला असं करायचं असेल तर कसं करायला लागेल किंवा काय करायला लागेल. त्या पद्धतीने बऱ्यापैकी मला एक फीडबॅक म्हणजे तुमचं नाव, तुम्ही कधीपासून करताय, मिस झालेले असू शकतात काही, इट इज ओके, कधीपासून करतायत. त्याच्यानंतर तिसरा प्रश्न म्हणजे तुम्ही एकाच गोष्टीवरती फोकस ठेवून एकाच गोष्टीवरती गोल ठेवून काम करताय की प्रत्येक वेळेला वेगवेगळं, कधी रिलेशनशिप, कधी हेल्थ, कधी हे कधी ते, असं असं काही करतायत का? तुम्हाला काही अनुभव आलेत का? आणि अनुभव आले असते तर हो किंवा नाही, अनुभव लिहिण्याची गरज नाही, हो आलेत मग असं. आणि पुढचा प्रश्न आहे की तुम्हाला अनुभव आले असतील तर किंवा काही गोष्ट हवी आहे पण ती तुम्हाला अजून जमत नाहीये, तुम्हाला कळत नाहीये किंवा होत नाहीये, असं जे काय असेल तर तो स्पेसिफिक प्रश्न की मी अमुक अमुक गोष्टींवरती काम करण्याचा प्रयत्न करत आहे, पण अजून रिझल्ट मिळत नाहीये, म्हणजे असं जर तुम्ही म्हटलं तर थोडंसं लक्षात येईल की काय करायचंय.
नॉर्मली आपल्याला माहिती असेल की ज्यांनी लॉ ऑफ अट्रॅक्शन केलेलं आहे त्यांना हे लक्षात येईल की 3 गोष्टींवरती प्रामुख्याने आपण मॅनिफेस्टेशन फास्ट होतं. एक म्हणजे खूप काही गोष्टी असतात ज्या कार्मिक लेवलवर असतात, म्हणजे आपला आधीच्या जन्माचं किंवा प्रारब्ध ज्याला आपण म्हणू शकतो, ते करण्यासाठी तुम्हाला आपण हो'ओपोनोपोनो ही मेथोडॉलॉजी शिकली. म्हणजे ज्यावेळेला आपण क्षमा प्रार्थना करतो त्यावेळेला आपण बऱ्यापैकी आपल्या खूप काही गोष्टी कार्मिक गोष्टींवरती आपण क्लिन्झिंग प्रोसेस किंवा आपल्या मेमरीज क्लीनअप करण्याचं किंवा त्या मिटवण्याचं काम आपण करू शकतो. दॅट इज नंबर 1. सेकंड, शारीरिकदृष्ट्या आपण काही गोष्टी असतात त्याचं क्लिन्झिंग करायला लागतं. मनाचं क्लिन्झिंग म्हणजे शरीर, मन आणि सोल या 3 लेवलवरती काम करतो. आपण सोलसाठी म्हणजे कार्मिकसाठी आपण हो'ओपोनोपोनो क्षमा प्रार्थना शिकलेलो आहोत. मनासाठी आपण बघितलेलं आहे की क्लिनिंग प्रोसेस कशी करायची. आपण वेगवेगळ्या काय म्हणतात वेगवेगळे टेक्निक शिकलो. त्याच्यातून आपण बिलीफ सिस्टीम्स आहेत त्या कशा बदलायच्या अशा अनेक गोष्टी आपण बघितलेल्या आहेत. आपण अल्फा लेवलमध्ये जाऊन आपण कसं सबकॉन्शियस माइंडशी ज्यावेळेला आपण कनेक्ट करतो त्यावेळेला अनेक गोष्टी आपल्याला मानसिक लेवलवरती आपल्याला गायडन्स पण मिळत जातो, आपल्याला मार्गदर्शन मिळत जातं. आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला जर पुढे जायचं असेल तर सबकॉन्शियस माइंडशी कनेक्ट होणं खूप महत्त्वाचं आहे. आणि सबकॉन्शियस माइंडशी आपण कनेक्ट कधी होतो फक्त मेडिटेशनमध्ये होतो. त्यावेळेला आपण आपल्या ब्रेन वेव्ज आहेत त्या हळूहळू आपण कमी करत येतो. म्हणजेच आपण अल्फा लेवलमध्ये यायला लागतो. त्यावेळेला खऱ्या अर्थाने आपण सबकॉन्शियस माइंडशी कनेक्ट होतो आणि सबकॉन्शियस माइंडच आपल्याला कंट्रोल करत असतं, कारण सगळ्या गोष्टी या सबकॉन्शियस माइंडमध्येच असतात. त्यामुळे आपल्याला सबकॉन्शियस माइंडला कनेक्ट करणं खूप महत्त्वाचं आहे आणि हे आपण अल्फा लेवलला आल्यावरतीच करू शकतो. आणि अल्फा लेवलला आपण मेडिटेशनमध्ये आपण जाणून बुजून करता येतं. हा झाला दुसरा मुद्दा. आणि शरीराच्या दृष्टीने आपण वेगवेगळ्या इमोशनल ब्लॉक्स असतात. इमोशनल ब्लॉक्स म्हणजे आपण वेगवेगळ्या प्रकारचे इमोशन्स आपण सप्रेस केलेले असतात. इमोशन्स आपण खूप दाबून ठेवलेले असतात आणि त्या सगळ्याचा साठत ते वेगवेगळ्या म्हणजे तुम्हाला हे माहिती असेल की आपल्या शरीरामध्ये वेगवेगळे एनर्जी सेंटर्स असतात ज्याला आपण चक्रा असंही म्हणतो. 7 चक्र, 7 एनर्जी सेंटर्स, 7 व्हील्स, 7 चक्र आपल्या शरीरात असतात आणि प्रत्येक चक्राचं काम, प्रत्येक एनर्जी सेंटरचं काम हे ऊर्जा केंद्राचं काम हे वेगवेगळ्या अवयवांशी ते जोडलेले असतात आणि त्याचा वेगवेगळ्या अवयवांचे वेगवेगळ्या गोष्टी कंट्रोल करण्याचं काम करत असतात. आणि ज्यावेळेला आपण हे इमोशनली अनेक गोष्टी ज्या वेळेला आपण सप्रेस करत जातो, दाबत जातो, आतमध्ये साठवत जातो, वेगवेगळ्या प्रकारचे कधी राग, कधी द्वेष, कधी आपण आपला जो काही कालावधी आहे वयाचा म्हणजे 20 वर्ष, 30 वर्ष, 40 वर्ष, 50, 60 ज्या काही वयाचे आपण असू, जन्मापासून ते आत्तापर्यंत आपण अनेक गोष्टी आपण मी आधीच्या जन्माचं म्हणत नाही, मी आता हो'ओपोनोपोनो किंवा मी कार्मिक बद्दल बोलत नाही, तर मी आत्ताचं बोलते, शारीरिक लेवलवरची गोष्टी बोलते. त्यामुळे आपण ह्या इमोशन सगळ्या आतमध्ये सगळ्या आपण सप्रेस करत असतो आणि त्याच्यामुळे आपण वेगवेगळ्या प्रकारचे ब्लॉक्स तयार करत असतो आणि कुठल्या प्रकारचे इमोशन्स कुठल्या प्रकारचे आपण सप्रेस करत असतो त्याप्रमाणे त्या वेगवेगळ्या केंद्रांवरती ते ब्लॉक्स तयार होतात. आणि ज्यावेळेला हे ब्लॉक्स तयार होतात त्यावेळेला ऊर्जा जी काही आहे म्हणजे जो प्राणवायू आहे तो तिथपर्यंत ब्लॉक्स तयार करतो आणि तिथपर्यंत आपला पोचू शकत नाही. आणि मग त्याच्याप्रमाणे त्या चक्रांचं त्या केंद्रांचं जे काही कार्य आहे ते कार्य होण्यामध्ये अडथळा होतो आणि मग आपण वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला ते आजार तयार होतात. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे आजार होतात, वेगवेगळ्या कुठल्या इमोशन्समुळे कुठले आजार होतात असे अनेक पुस्तकं याच्यावरती लिहिलेली आहेत. तुम्हालाही बऱ्यापैकी याच्याबद्दल माहिती असेल की कुठल्या इमोशन्समुळे कुठले आजार किंवा कुठले आजार हे कुठल्या इमोशन्समुळे झालेत असं आपण म्हणू शकतो. त्यामुळे हे झालं शारीरिक लेवलवरती आपलं ब्लॉकेजेस. आणि ते ब्लॉकेजेस काढण्यासाठी म्हणून वेगवेगळ्या थेरपीज आहेत. चक्रा बॅलन्सिंग आहे, चक्रा क्लिन्झिंग आहे, म्युझिक थेरपी आहे, साऊंड थेरपी आहे अशा अनेक गोष्टी आहेत ज्याच्यातून तुम्ही चक्रा ॲक्टिव्हेशन, चक्रा क्लिनिंग म्हणजे तिकडचे जे ब्लॉक्स आहेत ते क्लिअर करून
तुम्ही ते बॅलन्स करणं आणि मग त्याच्याप्रमाणे मग नंतर पुढे होऊ शकतं. हे झाली तिसरी लेवल. म्हणजे या 3 लेवलवरती आपण ज्यावेळेला काम करायला सुरुवात होतो, म्हणजे मी तुम्हाला हे सांगते की आपल्याला वाटतं ना की अजूनपर्यंत मला रिझल्ट्स काय येत नाही, तर आपण कधी कधी असं असू शकतं की आपण एका लेवलवर काम करतोय पण अनेक गोष्टी ह्या अनेक जन्मानुजन्मापासून अनेक ट्रॉमामधून अनेक लोक गेलेले असू शकतात आणि त्या ट्रॉमामध्ये सप्रेस झालेले इमोशन्स वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या आतमध्ये असू शकतात आणि त्याचं रूपांतर हे मे बी तुमच्या वेगवेगळ्या प्रकारच्या व्याधींमध्ये ऑलरेडी सुरू झालेलं असू शकतं. आणि ज्यावेळेला आपण हे गोष्टी रिलीज करायला लागतो, हे ब्लॉक्स रिलीज करायला लागतो, या सगळ्या गोष्टी आपण ब्लॉक सोडवायला लागतो, या सगळ्या गोष्टी क्लीनअप करायला लागतो, त्यावेळेला हळूहळू हळूहळू ती ऊर्जा तिथपर्यंत पोहोचून आपण त्यांचं कार्य हे पूर्ववत सुरू होण्यासाठी ते मदत करतं. आणि मग ज्यावेळेला ही ऊर्जा आपण वेगवेगळ्या चक्रातून आपण वरती घेतो त्यावेळेला आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव येत असतात. याच्याबद्दल मी थोडंसं डिटेलमध्ये मे बी जानेवारीमध्ये मी थोडंसं एक डिटेल फक्त ह्याच्यावरचं एक सेशन म्हणजे मेडिटेशन न करता ह्याच्याबद्दलची माहिती किंवा हे कसं होतं म्हणजे एक एक्सटेंडेड विषय आपण असं म्हणू शकतो की जे आपल्याला माहिती असायला हवं. बऱ्याचशा लोकांना असं वाटतं की आपण टूल्स शिकलेलो आहेत पण ते टूल्समध्ये अडकून न राहता दिवसभराची दिनचर्या आपली जीवनशैली बदलली आहे असं महत्त्वाचं असलं पाहिजे. आता हे जर तुम्हाला कळलं असेल तर तुम्हीच तुमचा पर्याय किंवा तुम्हीच तुमची चूक एखाद वेळेस शोधू शकता की बहुतेक माझं ह्याच्यामुळे गोष्टी होत नसतील, कारण तुम्ही दिवसभर काय विचार करता. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फ्रिक्वेन्सी. आणि आपण बरेचसे जण मी ज्या वेळेला प्रत्यक्ष बोलते त्यावेळेला लक्षात येतं की कुठल्या ना कुठल्या तरी गिल्टमध्ये अडकलेले असतात. म्हणजे मला हे जमत नाही, मला हे करता येत नाही, मला हे असं होतंय तसं होतंय, कुठल्या ना कुठल्या तरी गिल्टमध्ये. आणि सगळ्यात लोएस्ट फ्रिक्वेन्सी ही गिल्टची असते आणि सगळ्यात हायेस्ट फ्रिक्वेन्सी ग्रॅटिट्यूडची असते. आणि म्हणून मी तुम्हाला एक एक्सरसाइज दिला होता की आपण दिवसभरामध्ये ग्रॅटिट्यूडमध्ये राहू शकतो का. ज्या वेळेला आपण ग्रॅटिट्यूडमध्ये राहायला लागू त्यावेळेला आपल्याला लक्षात येईल की आपली फ्रिक्वेन्सी कशी बदलते, आपण छोट्या छोट्या गोष्टींमध्ये कसं कृतज्ञतेचा भाव निर्माण करतोय, कशा छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला वेगळंच काहीतरी सांगून जातात. ह्याच्या आधी आपण एका कंप्लेंट मोडमध्ये असतो की अरे हे बरोबर नाही ते बरोबर नाही, पण ॲटलिस्ट ते तरी आहे. म्हणजे घर छोटं असेल पण ॲटलिस्ट राहायला घर तरी आहे, पगार कमी असेल पण ॲटलिस्ट माझ्याकडे नोकरी तरी आहे, मला खूप त्रास असेल पण तरी सुद्धा माझ्याकडे धडधाकट शरीर तरी आहे. म्हणजे दिवसभरामध्ये ज्या वेळेला आपण एका कंप्लेंट मोडमध्ये जातो किंवा आपल्याला एखाद्या गोष्टीची कंप्लेंट करावीशी वाटते, एखाद्या गोष्टीची तक्रार करावीशी वाटते, एखाद्या गोष्टीबद्दल नाराजी व्यक्त करावीशी वाटते, एखादी गोष्ट आपल्याला आवडत नाही, असं दिवसभरामध्ये अनेक गोष्टीच्या सामोरे आपण जात असतो की आपल्याला एखादी गोष्ट आवडत नसते किंवा बाह्य जगातील कुठली तरी गोष्ट आणि आपण त्या मोडमध्ये जातो. म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला आवडत नसेल तर आपल्याला अशी हे बरोबर नाही ते बरोबर, म्हणजे आपण काही ना काहीतरी तुम्ही ज्या वेळेला स्वतःचं ऑब्झर्वेशन कराल त्यावेळेला आपल्याला लक्षात येईल की आपण दिवसभरामध्ये अनेक वेळेला तक्रार करण्यासाठी आपण खूप तक्रारीच्या भावना किंवा तक्रारीचा सूर इधर आपण व्यक्त करतो किंवा मनातल्या मनात आपल्या आतमध्ये चालू असतं, म्हणजे स्वगत चालू असतं. या दोन्ही गोष्टी जर थांबवायच्या असतील तर एक तर म्हणजे स्वतःला पकडणं की मी तक्रारीच्या मूडमध्ये जात आहे आणि लगेच स्वतःला थांबवून काय करायचं की लगेच आपण त्याचाच विरुद्धार्थी कृतज्ञतेचा भाव शोधायचा. म्हणजे माझं घर छोटं असेल तर म्हणायचं शी किती पसारा आहे, किती छोटं घर आहे, काही करताच येत नाही. त्याच्यामधनं हा मूडमध्ये आपण गेलो की लगेच आपल्याला वाटलं पाहिजे की येस पण माझ्याकडे एक छोटं का असेल ना पण माझ्याकडे एक घर आहे, मोठं घर मी करणार आहे, मोठं घर मला मिळणार आहे, पण मी ॲटलिस्ट माझ्याकडे राहायला घर आहे. लगेच आपण आपल्याला स्विच करायचं आहे. पैसे कमी असतील, पैसे नसतील किंवा हे असेल ठीक आहे, पैसे कमी आहेत पण ॲटलिस्ट कमी का असे ना माझ्याकडे पैसे आहेत. लगेच आपण असं आपल्याला स्विच करायला यायला पाहिजे. असं हळूहळू स्विच करायला लागल्यानंतर मग आपण कृतज्ञतेच्या भावनेमध्ये जगायला लागू. ओव्हरनाईट हे होणार नाही, कारण आपण सतत तक्रारीमध्येच जगत असतो आणि तक्रारींमुळे आपल्याला तो एक पॅटर्न तयार झालेला असतो आणि आपल्याला त्याची सवय लागलेली असते. आता ही सवय मोडायची असेल तर हळूहळू स्विच करायला लागेल. म्हणजे आपल्या डोक्यामध्ये तक्रार आली किंवा एखाद्या गोष्टींबद्दल नाराजी किंवा एखादी गोष्ट आपल्याला आवडली नाही
तर लगेच आपल्या स्वतःला पकडायचं आणि मग त्याच्या विरुद्ध वाक्य आपण म्हणून कृतज्ञतेचा भाव व्यक्त करायचा आणि मग नंतर ग्रॅटिट्यूडमध्ये जायचे. ओव्हरनाईट ग्रॅटिट्यूडमध्ये आपण जाऊ शकत नाही. अशा पद्धतीने तुम्ही प्रॅक्टिस केली तर हळूहळू हळूहळू स्वतःला आपल्याला स्विच करता येतं आणि मग आपण दिवसभरामध्ये जर ग्रॅटिट्यूडच्या भावनेमध्ये जर जगू शकलो, म्हणजे आपली फ्रिक्वेन्सी इज हायेस्ट फ्रिक्वेन्सी, आपण अतिशय उच्चतम ऊर्जेच्या रूपात जर आपण दिवसभर जगू शकलो तर तुम्हाला लक्षात येईल की किती गोष्टी आपल्या फटाफट मॅनिफेस्ट व्हायला लागतात. कारण आपण जी गोष्ट आपण बाहेर पाठवतो तीच गोष्ट आपण आपल्या आयुष्यामध्ये अट्रॅक्ट करतो. दिवसभराची माझी फ्रिक्वेन्सी जर बदलली असेल तर त्या दिवसभरामध्ये मी बरोबर हायेस्ट फ्रिक्वेन्सी, उच्च ऊर्जेची फ्रिक्वेन्सी जर मी पाठवत असेल, स्पंदनं पाठवत असेल, तर त्याच गोष्टी माझ्या आयुष्यात वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या पद्धतीने आयुष्यात मी आकर्षित करते. जे लोकांना हे जमत आहे, म्हणजे ग्रॅटिट्यूड, मी एक एक्सरसाइज दिला होता की ग्रॅटिट्यूडच्या भावनेत राहायला लागा, 1 दिवसाचा प्रयत्न करा. तर किती लोकांनी केला आहे? ज्यांनी केला असेल त्याने मी म्हणून टाईप करा. आणि किती लोकांनी केलाय ते प्रयत्न चालू आहे. मी आता सगळ्यांना लक्षात आलं की आता मग जर जे लोक मी लिहित आहेत, म्हणजे ज्यांनी प्रयत्न केलेला आहे, तर त्यांनी मला आता सांगा की तर तुम्ही प्रयत्न करत असाल तर तुम्हाला तुमच्यामध्ये काही बदल जाणवतोय का? आपण काय होतंय माहितीये, आपण खूप धावाधाव करतोय, आपण खूप अशा अभ्यासामध्ये अडकलोय असं वाटायला नको. कारण आपल्याला हळूवार जीवनशैलीमध्ये बदल करायचा आहे, हळूवार आपल्याला स्विच करायचं आहे. आणि हे जर करायचं असेल तर आपल्याला हळू जाणं आवश्यक आहे आणि आपल्यामध्ये बदल घडतोय तो निरीक्षण करणं आवश्यक आहे. आपल्यामधला बदल टिपायला यायला पाहिजे, आपल्यामधला गोष्टी बदलतायत हे समजायला यायला पाहिजे आणि आपल्या आयुष्यात चांगल्या गोष्टी घडतायत हेही निरीक्षण करायला यायला पाहिजे आणि आपल्या आयुष्यात छोट्या छोट्या गोष्टी ज्या बदल होत आहे, जो आधी नव्हता, आणि सहजरित्या गोष्टी मिळायला लागल्यात, सहजरित्या गोष्टी व्हायला लागलेल्या आहेत, सहजरित्या छोटे छोटे आनंद मिळायला लागलेत, सहजरित्या बदल व्हायला लागला, हे निरीक्षण करायला यायला पाहिजे, हे जाणवायला यायला पाहिजे आणि हे अनुभवायला यायला पाहिजे. आणि मग नंतर छोट्या छोट्या गोष्टी होत आहेत हे समजायला लागलं की मग नंतर कळेल की येस, बदल हा होत आहे. बदल हा हळूहळू होऊन एकदम मोठा बदल, एकदम धडामकन अशी मोठी गोष्ट होत नाही, पण त्या गोष्टी आपल्यामध्ये बदल व्हायला पाहिजे. आणि ज्यावेळेला आपल्यामध्ये बदल होतो त्यावेळेला आपण आपल्या आजूबाजूचं जग बदलायला लागतं. आधी ज्या लोकांचा आधीच्या अनुभवामुळे राग येत असे, आता फारसा राग येत नाही त्यांचा. आणि ज्यावेळेला राग येत नाही त्यावेळेला तुमची फ्रिक्वेन्सी बदलते, कारण लोक काहीतरी बोलत असतात, ती लोक तशीच असतात. आणि त्यामुळे आपल्याला राग यायचा, आपल्याला राग आल्यामुळे आपण आपली फ्रिक्वेन्सी बदलायचो आणि आपण आपली फ्रिक्वेन्सी बदलल्यामुळे आपण परत तशाच गोष्टी त्या लोकांनी बोलण्यासाठी आपण उद्युक्त करायचो आपल्या फ्रिक्वेन्सीमुळे. लक्षात येते? Not change really, because today every step I was facing difficulties, though in the end work was done, but was irritated till the work was done. नॉट रिअली चेंज. आता मला तुम्ही सांगा की आपण 40 वर्ष हॅप हॅझार्डेडली, काहीही न माहिती असताना आपण गाडी चालवत होतो आणि आता आपण शिकलेलो आहे की अशा स्पीडने गाडी चालवावी, असं बघावं तसं बघावं. तर 40 वर्षाच्या गोष्टी किंवा अनेक वर्षांच्या गोष्टी या आपण एका दिवसात बदलू शकतो का? तर हे बदलण्यासाठी पहिल्यांदा क्लिन्झिंग प्रोसेस वाहण्याची गरज असते आणि ती क्लिन्झिंग प्रोसेस काय असते हे आपण बघितलेलं आहे. त्यामुळे ओव्हरनाईट हे नक्कीच होत नाही. ज्यावेळेला विचारांमध्ये बदल होतो, विचारांमध्ये बदल व्हायला लागला की मग आपल्या आजूबाजूचं जग बदलायला लागतं. Whenever any negative thought came in mind, I can observe that and then say to myself, it is okay, everything is fine. And again went in a positive and gratitude abundance feeling. हेल्थ इश्यूज खूप होत आहेत म्हणून ग्रॅटिट्यूडच्या भावनेत खूप वेळ राहता येत नाही. हेल्थ इश्यूज आर बिकॉज ऑफ द सेपरेशन ऑफ द इमोशन्स.
तुमचे जर कुठले ट्रॉमाज किंवा वेगवेगळ्या पद्धतीच्या गोष्टी आपण बऱ्याच गोष्टींमधून आपण गेलेलो असतो आणि त्या सगळ्या भावना आपल्या आतमध्ये दबल्या असतील तर आपल्या वेगवेगळ्या चक्रांवरती ब्लॉक्स तयार होतात आणि हे शारीरिक ब्लॉक्स तयार झालेले असतात आणि मग त्याच्यातून आपल्याला अनेक प्रकारचे आजार, अनेक प्रकारच्या संभावना आपल्या आयुष्यात तयार व्हायला लागतात. एकंदरीत खूप त्यामुळे तुमचा हा ट्रॉमा किंवा तुमच्या या दबलेल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या जोपर्यंत रिलीज होत नाहीत तोपर्यंत आपण आणि त्या रिलीज करण्यासाठी मी तुम्हाला क्षमा प्रार्थना सांगितलेली आहे त्या पद्धतीनेही तुम्ही ते बदल करू शकता. एकंदरीत खूप छान फरक होत आहे. मिरॅक्युलस चेंज कॅन मेक आउट द डिफरन्स बिटवीन प्रिव्हियस मी अँड न्यू मी. व्हेरी गुड. आता हे इथे दिलं ते ठीक आहे. अशासाठी ग्रुपवर द्यायचंय कारण ग्रुपवरती आपल्या जवळजवळ 150 लोक आहेत आणि इथे फक्त 40-50 लोक आहेत. हे केल्यामुळे 2 फायदे. एक तर माझ्याकडे तो रेकॉर्ड राहील, मी सविस्तरपणे वाचू शकते. इथे पटापट पटापट जाताना तेवढा वेळ पण नसतो आणि लक्षात होत नाही, रजिस्टरही होत नाही. त्यामुळे ज्यावेळेला तुम्ही आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर टाकता त्यावेळेला ते नाव रजिस्टर होतं. त्याच्यानंतर जे झोपलेले असतात त्यांना आपण जागे करतो आणि जे जागे आहेत त्यांना आपण इन्स्पायर करतो. त्याच्यानंतर असे अनेक फायदे आहेत व्हॉट्सअपवरती लिहिण्याचे आणि माझ्याकडे एक रेकॉर्ड राहील की बाबा या अमुक अमुक व्यक्तीने इतक्या वेळेला चालू केलं, इतक्या केलं. तर असे मी जे काही 4-5 प्रश्न जे तुम्हाला सांगितलेले आहेत त्या प्रश्नांमुळे त्या प्रश्नांची उत्तरं जर दिली तर बरं होईल. फार वेळ राहता येत नाही ग्रॅटिट्यूडच्या भावनेत, काय काय नाही आपल्याकडे और कमी आहे हेच सतत आठवत राहतं. आता वर्षानुवर्ष आपण जर हेच करत असू तर आपण एक दिवसात किंवा एका महिन्यात या सवयी बदलू शकत नाही. पण 1 डे ॲट अ टाइम असा तर प्रयत्न करा. आज दिवसभर मी प्रयत्न करेन, स्वतःला पकडण्याचा प्रयत्न करेन, नकारात्मकतेकडे भाव गेल्यावरती थांबवण्याचा प्रयत्न करेल. अशा अनेक गोष्टी हळूहळू हळूहळू ज्यावेळेला तुम्ही करायला लागाल त्यावेळेला ती सवय होईल. तुम्ही जर ठरवलं की आता उद्यापासून पूर्ण ग्रॅटिट्यूडमध्ये राहायचं आणि माझ्यामध्ये बदल होईल, असं नाही आहे. आपण एक 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 छोटी छोटी स्टेप, एक लहान मूल एकदम अचानकपणे चालायला शिकत नाही, तर त्याची एक प्रोसेस असते आणि त्या प्रोसेसप्रमाणेच तो ठराविक वेळ, ठराविक पद्धत आणि त्या प्रोसेसमधूनच जाऊन तो नंतर पहिल्यांदी रांगणं, त्याच्यानंतर सरपटणं, रांगणं, मग थोडंसं कारण असं करत 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 हळूहळू जसे जसे त्याचे रिफ्लेक्सेस डेव्हलप होतात तशा तशा पद्धतीने तो चालायला लागतो. तसं आपण या प्रोसेसमधून गेलात, आपण एक एक स्टेपमधून गेलात तर त्याचा उपयोग आपल्याला डेफिनेटली होऊ शकतो. त्यामुळे आज मी अशासाठी म्हणजे आज मी मेडिटेशन फक्त 5 मिनिटं शेवटची घेणार आहे. मला हे अशासाठी हवं होतं की मला एक रिकॅप हवा होता. असं म्हणू शकतो की आपण या वर्षाचं समाप्तीच्या दृष्टीने आपले 6-7 महिने आपले ऑलरेडी पूर्ण झालेले आहेत. त्या 6-7 महिन्यामध्ये माझ्यामध्ये काही बदल झाला आहे का? आता हा जेव्हा मी प्रश्न विचारते त्यावेळेला परत आपल्याला आपल्या डोक्यामध्ये सकारात्मक गोष्टी समोर येतात की नकारात्मक गोष्टी समोर येतात ह्याच्यामधूनही तुम्हाला लक्षात येईल की आपला इमिजिएट रोग हा नकारात्मक म्हणजे काय मिळालं नाही त्याच्याकडेच आठवतं की काय मिळाले तेही आठवतं. ह्याच्यावरून लक्षात येईल की आपला रोग हा जास्त नकारात्मकतेकडे आहे की जास्त सकारात्मकतेकडे आहे. म्हणजे तुम्हाला काय छोट्या गोष्टी मिळाल्या हे जरी टिपता आलं नाही, हे जरी सांगता आलं नाही तरी काहीतरी चांगलं घडत आहे, चांगलं माझ्या आयुष्यात घडत आहे, काहीतरी चांगलं माझ्या आजूबाजूला घडत आहे, हे जर असेल तर सगळ्यात पहिल्यांदा मला तो विचार आला पाहिजे आणि त्याच्यानंतर मला काय मिळत नाहीये त्याचा विचार आला पाहिजे. इमिजिएटली मला काही मिळतच नाही, माझं काय होतच नाही, माझं काय हेच नाही, म्हणजे टँजिबल गोष्ट मिळण्याच्या आधी इनटँजिबल गोष्टी आपल्याला मिळत असतील जे व्यक्त करता येत नाही, जे सांगता येत नाही, असं जर असेल तर पहिल्यांदा इनटँजिबल गोष्टीपासून सुरुवात होऊ शकते आणि मग नंतर ती टँजिबल गोष्टीकडे डेफिनेटली जाऊ शकते. शुक्रवारी बहुतेक मी नसेन, मी तुम्हाला मेसेज करेन. जर शुक्रवारी नसेल तर आपण शुक्रवारचं मेडिटेशन मे बी प्रॉब्ली शनिवारी घेऊ किंवा मे बी फर्स्ट वीक ऑफ जानेवारी म्हणजे पुढच्या ह्याच्यामध्ये घेऊ.
तर तसं जर असेल तर मला असं वाटतं की आजचं या महिन्याचं हे शेवटचं मेडिटेशन असेल. तर आज मी तुम्हाला थोडंसं एक आपण पूर्णपणे वर्षभरासाठी कसं आपण हे करायचं याचं मी आता घेते. मग त्याप्रमाणे तुम्ही तर करू शका. माझं नक्की नाही आहे, पण मी तुम्हाला मेसेज करेन की मी आहे की नाही आहे. मी जर बाहेर जाणार असेल आणि मी अवेलेबल नसेल तर नेहमी फ्रायडेचं मेडिटेशन आपण घेऊ शकणार नाही. त्याप्रमाणे तुम्हाला मेसेज दिला जाईल. तर आता आपण असं समजूया की आपलं वर्षपूर्तीचं जे काही आपल्या गोष्टी आहेत त्या आपण कशा पद्धतीने आपण एक वर्षाशी आपल्या वर्षभराच्या ॲक्टिव्हिटीशी कसं कनेक्ट होऊ शकतो हे मी आता तुम्हाला थोडंसं पुढची 5-10 मिनटं घेऊन सांगणार आहे. त्यामुळे सगळ्यांनी डोळे बंद करायचे आहेत. डोक्यापासून पायाच्या अंगठ्यापर्यंत शरीराचा प्रत्येक अवयव शिथिल करायचा आहे. डोकं रिलॅक्स, मान रिलॅक्स, गळा रिलॅक्स, छाती, पोट, कंबर रिलॅक्स, पाठ रिलॅक्स, दोन्ही हात रिलॅक्स, दोन्ही पाय रिलॅक्स, संपूर्ण शरीर रिलॅक्स झालेलं आहे. प्रत्येक अवयव शिथिल झालेला आहे. आपल्याला आपलं वजन जाणवत नाहीये. अतिशय हलकं शरीर भासत आहे. शरीर पूर्ण लॉक झालेलं आहे. हात आणि पाय आपले क्रॉस आहेत आणि लॉक झालेले आहेत, स्थिर झालेलं आहे. आता आपल्या श्वासाकडे लक्ष द्यायचं आहे, नाकपुड्यांकडे लक्ष द्यायचं आहे आणि आपला श्वास आतमध्ये येतोय आणि बाहेर जातोय हे निरीक्षण करायचं आहे. श्वास फक्त बघायचा आहे.
जानेवारी 2022 ते डिसेंबर 2022 आपल्या आयुष्यात, या कालखंडात आपल्याकडनं अनेक चुका झाल्या असतील. आपल्याकडनं कळत नकळतपणे काही लोकांना त्रास झाला असेल. आपल्याकडनं काही लोकांना कळत नकळत दुःख मिळालं असेल, दुःख झालं असेल, दुःख दिलं गेलं असेल. जे आपल्या ध्यानीमनीही नाही अशा अनेक गोष्टी दुसऱ्यांना हानी पोचवून गेल्या असतील. जे आपल्या ध्यानीमनी नाही अशा आपल्या वागण्यामुळे काही जणांचा अपमान झाला असेल. आपल्या काही निर्णयांमुळे काहींना खूप मोठ्या प्रमाणात इजा झाली असेल, अन्याय झाला असू शकतो. अशा अनेक गोष्टी आपल्या हातून घडल्या असतील, ज्या आपल्याला आता माहिती आहेत आणि माहितीही नाही आहेत. परंतु त्या सर्व जीवित, अजीवित वस्तू, व्यक्ती आणि घटना या सर्वांची मी क्षमा मागते. मी मनापासून या सर्वांसाठी क्षमस्व. माझ्यामुळे, माझ्या दैनंदिन जीवनशैलीमुळे मी नकळतपणे निसर्गाचं खूप नुकसान करत असते आणि केलेलंही आहे. त्यासाठी मी माझ्या कृतीसाठी त्या निसर्गाची क्षमा मागते. माझ्याकडून कळत नकळत, अजाणतेपणे, अज्ञानामुळे काही नकारात्मक स्पंदने विश्वामध्ये पाठवली गेली असतील, ज्याबद्दल मी अज्ञानी आहे. परंतु या वैश्विक घातासाठी, या वैश्विक त्रासासाठी, या वैश्विक घटनांसाठी मी नकळतपणे जबाबदार आहे आणि माझ्या स्पंदनांमुळे मी त्या घडवून आणलेल्या आहेत. त्यासाठी मी मनापासून संपूर्ण विश्वाची क्षमा मागते. मी माझ्या आई वडिलांची आणि माझ्या आधीच्या सर्व पिढ्यांची, सर्व पिढ्या म्हणजे सर्व पिढ्या, अनेक जन्म आधीच्या पिढ्या, जिथपर्यंत माझे विचारही पोचू शकत नाही तिथेपर्यंतच्या सर्व पिढ्या, त्या सर्वांची मी, त्या सर्वांच्या वतीने मी विश्वाची क्षमा मागते. आणि निसर्गाचीही क्षमा मागते.
मला इथपर्यंत येण्यासाठी जानेवारी 2022 ते डिसेंबर 2022 या कालखंडात ज्यांनी मला मदत केली, ज्यांनी मला सहकार्य दिलं, ज्यांनी मला सपोर्ट केला, ज्यांनी मला आधार दिला, ज्यांनी मला इन्स्पायर केलं, माझा भार कमी केला, मला शारीरिक, भावनिक आणि मानसिक कुठल्याही प्रकारे मदत केली आणि माझ्या सक्षमीकरणासाठी, शारीरिक सक्षमीकरणासाठी, मानसिक सक्षमीकरणासाठी आणि वैचारिक सक्षमीकरणासाठी ज्यांनी डायरेक्टली इनडायरेक्टली, कळत नकळत माझ्या स्वीकार्यामुळे किंवा अस्वीकारामुळे कुठल्याही प्रकारे मला मदत केली, ज्यांना मी ओळखते किंवा ओळखत नाही, ज्यांच्याबद्दल मला माहिती आहे किंवा माहितीही नाही आहे, ज्याबद्दल मी संपूर्ण अज्ञानी आहे, अशा सर्व वस्तू, व्यक्ती, घटना, माझा फोन असेल, कम्प्युटर असेल, माझं घर असेल, पब्लिक ट्रान्सपोर्ट असेल, गव्हर्नमेंट असेल, ऑफिस असेल, माझी व्हेकल असेल, माझ्या घरातल्या वस्तू असतील, वॉशिंग मशीन आहे, टीव्ही आहे, सगळ्यांचा मला वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या वेळेला उपयोग झालेला आहे कुठल्या ना कुठल्या कारणासाठी. मानसिक, शारीरिक, भावनिक सक्षमीकरणासाठी या अनेक वस्तू, फॅमिली मेंबर्स, नातेवाईक, मित्रपरिवार, प्रोफेशनल लोक, बँकर्स, सप्लायर्स, वेगवेगळे लोक जे कामापरत्वे आपल्या आयुष्यात येतात, आपल्या घरातले मदतनीस, हाऊसकीपिंग असेल, प्लंबर असेल, इलेक्ट्रिशियन असेल, पोस्टमन असेल, सोसायटीचा सिक्युरिटी गार्ड असेल, आपल्याकडे काम करणारे लोक असतील, असे अनेक लोकांच्या संपर्कात आपण गेल्या वर्षभरात आलो असू, ज्यांच्याबद्दल आपण कृतज्ञतेचा भाव कधीच न ठेवता केवळ व्यावहारिक भाव ठेवला असेल, तर त्यासाठी त्या सगळ्यांची क्षमा मागून त्या सगळ्यांना आता धन्यवाद द्यायचे आहेत. आपल्या आई वडिलांना, आपल्या आधीच्या पिढ्यांना, ज्यांच्यामुळे आज आपलं अस्तित्व आहे, आणि ही सृष्टी, हा निसर्ग, ज्यांच्यामुळे आज आपण जिवंत आहोत. असे अनेक 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 घटक ज्यांना आपण जाणतो किंवा जाणत नाही, ज्यांच्याबद्दल आपण अज्ञानी आहोत, अशा सर्वांचे मनापासून आभार. या जाणाऱ्या सरत्या वर्षासाठी धन्यवाद. ह्याच्या आधीच्या काळापेक्षा हा काळ मला काहीतरी शिकवून गेला, हे वर्ष मला काहीतरी शिकवून गेलं, मला काहीतरी अनुभव देऊन गेला, मला काहीतरी समज आणि उमग देऊन गेली, आणि मला पुढील येणाऱ्या वर्षासाठी सज्ज करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे मदत केली. त्यासाठी या वर्षाचे आभार. आणि त्या सर्व वस्तू, व्यक्ती, घटना,
जीवित आणि अजीवित सर्वांचे आभार. मनापासून त्या सगळ्यांना धन्यवाद. आणि ती ऊर्जा आपल्या विचारांद्वारे, आपल्या वैचारिक स्पंदनांद्वारे सगळ्यांपर्यंत पोचलेली आहे. पूर्ण विश्वामध्ये ती अभिव्यक्ती, त्या विश्वापर्यंत ही सगळी सकारात्मक ऊर्जा, सगळ्यांना आपण धन्यवाद देत आहोत, पूर्ण विश्वाला धन्यवाद देत आहोत. आणि त्या परमात्म्याचे आभार, त्या युनिवर्सचे आभार, त्या देवाचे आभार, जे काही तुम्हाला म्हणायचं असेल, ती एक उच्च शक्ती, ते एक इंटेलिजन्स, ज्याच्यामुळे आज आपण काम करत आहोत. अनेक गोष्टी या आपल्या इन्व्हॉल्वमेंट शिवाय चालू आहेत. आपली बुद्धी, आपल्या सिस्टीम्सची वेगवेगळ्या क्रिया, शरीरातल्या क्रिया, या सगळ्या गोष्टी त्या इंटेलिजन्समुळे, त्या वैश्विक ऊर्जेमुळे, त्या उच्च शक्तीमुळे, त्या दैवी शक्तीमुळे, त्या ब्रह्मांडामुळे सहजरित्या सुरू आहेत. त्यासाठी त्या परमात्म्याचे, त्या ब्रह्मांडाचे आणि त्या युनिवर्सचे आभार. त्या ब्रह्मांडाला, त्या युनिवर्सला, त्या शक्तीला आव्हान किंवा अनुमोदन करायचं आहे की मला 2023 मध्ये, येणाऱ्या नवीन वर्षामध्ये, मला माझ्या कल्याणासाठी, माझ्या आत्मिक सुखासाठी, माझ्या आत्मिक उन्नतीसाठी ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत, मला समजणं, मला तसं करणं आणि मला ते उमगणं, त्या सर्वांसाठी मला मार्गदर्शन करावं. आणि मला त्या स्त्रोताशी जोडून मला पुढे जाण्यासाठी, माझ्या कल्याणासाठी, माझ्या आत्म्यासाठी, आत्मकल्याणासाठी मला मदत करावी, अशी प्रार्थना करायची आहे. माझ्या भल्यासाठी मला जे काही हवं आहे, जे मला कळत नाही आहे, त्यासाठी मला पदोपदी दररोज मार्गदर्शन करावे. नेहमीच बुद्धी चांगली मिळावी, चांगलं करण्याची प्रवृत्ती वाढावी, स्वतःच्या आयुष्यात आनंद मिळवून तो आनंद दुसऱ्यांनाही पसरवावा, अशी बुद्धी मला मिळावी. आणि ते होण्यासाठी मला मार्गदर्शन करा. मी माझ्या परिवाराचा इतकाच मर्यादित विचार न करता संपूर्ण विश्वाचा आणि आत्मकल्याणाचा आणि सर्वांच्या कल्याणाचा विचार करावा, अशी बुद्धी मला मिळावी. त्यासाठी प्रार्थना करायची आहे. अशी मी प्रार्थना करते, अशी बुद्धी मिळावी, अशी प्रार्थना करते. आणि त्यासाठी मला जे काही आवश्यक आहे ते माझ्या हातून घडावं, ते माझ्या
मध्ये उतरावं, त्यासाठी मी प्रार्थना करते. माझ्या झालेल्या चुका मला कळल्याही नाहीत, पण आता हळूहळू थोडंफार काही कळायला लागलं असेल. तरी सुद्धा या अज्ञानातून बाहेर पडण्यासाठी आणि त्या ज्ञान मार्गामध्ये जाण्यासाठी, त्या प्रकाशाकडे जाण्यासाठी, त्या ऊर्जेकडे जाण्यासाठी, त्या आत्मकल्याणाच्या मार्गावर मार्गस्थ होण्यासाठी मला मदत करावी आणि मार्गदर्शन करावं, अशी मी प्रार्थना करते. सर्वांचे कल्याण हो, विश्वाचे कल्याण हो. आणि ज्यांच्यामुळे आज आपण सहजरित्या इतक्या जोडले गेलेलो आहोत, त्या नेटबेट आणि सलील सरांचे धन्यवाद देऊन मनापासून आभार मानून 2023 हे वर्ष माझ्या उन्नतीसाठी आशीर्वादपूर्वक माझा मानसिक, शारीरिक, भावनात्मक बदल घडून येण्यासाठी आणि मला जे हवं आहे, माझ्या भल्यासाठी जे काही गोष्टी आवश्यक आहेत त्या घडण्यासाठी, त्या होण्यासाठी तशी बुद्धी मला मिळो, तसं मार्गदर्शन मला मिळो आणि तो आनंदही मला मिळो, यासाठी मी प्रार्थना करते आणि पुढील वर्षाचं मी मनापासून स्वागत करते. पुढील वर्षासाठी 2023 असा आकडा समोर बघायचा आहे आणि त्याला एक ऊर्जा पाठवायची आहे, म्हणजे आपण त्या पूर्ण वर्षाला एक एनर्जी देणार आहोत. आपली ऊर्जा आपण त्या वर्षाला पाठवणार आहोत. मी फक्त आता तुम्हाला सांगते, तुम्ही परत एकदा नंतर हे 31 तारखेलाही करू शकता. वर्षाला, जाणाऱ्या वर्षाला धन्यवाद द्यायचा आणि नवीन वर्षाला आपण ऊर्जा पाठवायची आहे. हे तुम्ही नंतरही करू शकता. मी फक्त तुम्हाला आता एक मेथड सांगितलं आणि संपूर्ण वर्षाला बघून माझ्या सगळ्या गोष्टी पूर्त झालेल्या आहेत याचा आनंद आता अनुभवायचा आहे आणि नवीन वर्ष खऱ्या अर्थाने आनंदाचे, समृद्धीचे, हॅपीनेस, आनंदाने, अबंडन्स, भरभराटीचे, हेल्दी, आरोग्यदायी आपलं जाणार आहे आणि ते होण्यासाठी म्हणून त्या सर्व गोष्टी माझ्या हातून होणार आहेत ह्याची शाश्वती, ह्याचा कॉन्फिडन्स आपल्या मनामध्ये रुजवायचा आहे. मला जे हवं आहे त्या सर्व गोष्टी माझ्या हातून घडणार आहेत. मला जे हवं आहे त्या सगळ्या गोष्टींचं मार्गदर्शन मला मिळणार आहे आणि मी माझं सबकॉन्शियस माइंड, माझं अंतर्मन, जो माझा खरा गुरु आहे, जो माझा खरा मार्गदर्शक आहे, त्याच्याशी कनेक्ट होऊन त्याला जागृत करून आणि ते होण्यासाठी म्हणून ज्या गोष्टी आवश्यक आहे ती प्रेरणा ही दररोज माझ्या आयुष्यात मिळून मी माझी वाटचाल पुढे होत यशस्वीपणे 2023 पूर्ण करणार आहे. त्यासाठी मी सगळ्यांचे आभार मानते. श्वासाकडे लक्ष द्यायचं आहे.
शरीराकडे लक्ष द्यायचं आहे, आपल्या खोलीकडे लक्ष द्यायचं आहे आणि ज्यावेळेला तुम्ही रेडी असाल त्यावेळेला डोळे उघडायचे. खऱ्या अर्थाने आपण जे काही विशेष देतो, जे काही आपल्याला हवं आहे, आपण जे काही आपण रोज करत आहोत, त्या सगळ्याचं आपण क्लोजिंग आणि ओपनिंग, क्लोजिंग ऑफ 2022 आणि ओपनिंग ऑफ 2023. ब्रह्मांडामध्ये काळ आणि वेळ हा काही नसतं, पण आपल्या दृष्टीने आपण सगळ्या गोष्टी ह्या आपण एका चौकटीमध्ये बांधलेल्या असतात. काळ हे आपल्यासाठी असतं, त्याच्यामुळे आपण त्या चौकटीमध्ये आपण आखणी करत असतो आणि म्हणून आपण हे मेडिटेशन केलं की आपण एक वर्ष सरून दुसऱ्या वर्षाचं स्वागत करत आहोत. वर्षाचं स्वागत म्हणजे काय आणि जाणाऱ्या वर्षाला बाय बाय म्हणजे काय ह्याचं डिटेलमध्ये आपण आता एक मेडिटेशन बघितलं. मला असं वाटतं की तुम्हाला कळलं असेल. हे परत एकदा तुम्ही 31 तारखेला करू शकता आणि अगदीच जर हे नाही करता आलं तर जाणारं वर्ष म्हणजे 2022 डोळ्यासमोर ठेवायचं आणि त्या सगळ्या गोष्टी जात आहेत आणि आपण सगळं विसरलेलो आहोत, ब्लॉक झालेत. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू, असं ते वर्ष डोळ्यासमोर येऊन त्याच्यावरती क्लिनिंग करायचं आहे. आणि 2023 असं येत आहे आणि आपण त्याचं स्वागत करतो आणि ती ऊर्जा आपल्याकडे येत आहे आणि आपण त्या ऊर्जेने आपण त्याला पाठवतो. असंही तुम्ही करू शकता. असं मेडिटेशन तुम्ही 31 तारखेला म्हणजे ॲक्च्युली आपण ज्यावेळेला कॅलेंडर इयर आपलं संपतं हे होतं त्यावेळेला तुम्ही करू शकता. ओके, त्यामुळे बहुतेक शुक्रवारचं नसेल पण मी तुम्हाला मेसेज पाठवेल आणि जर मिस झालं तर आपण ते कव्हरअप करू नंतर जानेवारीमध्ये. आणि आणखीन एक गोष्ट, तुम्हाला मी जे काही प्रश्न सांगितले ते तुम्हाला जसं जसं वेळ मिळेल, सगळेजण कुठे कुठे बिझी असतील, काही जण बाहेर गेले असतील, तर तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही नक्की ह्याच्यावरती फीडबॅक द्या. कालिंदी मॅडम तुम्हाला जर आठवत असतील तर ते प्रश्न तुम्ही टाका आणि एक रिकॅप टाका म्हणजे लोकांना कळेल की काय द्यायचं आहे आणि मग आपण परत एकदा भेटूया मला असं वाटतं नवीन वर्षामध्ये. तोपर्यंत धन्यवाद आणि थँक्यू अँड बाय. आणि पुढच्या सेशनला मी ह्याच्यातला थोडा डिटेल अर्थ तुम्हाला सांगणार आहे की नक्की याचा अर्थ काय. मी ज्या काही गोष्टी बोलले, ज्या काही गोष्टी सांगितल्या त्याचं थोडंसं खोलामध्ये जाऊन आपण गोष्टी आपण पुढच्या सेशनला घेऊ. ओके, बाय.